मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देना है तो कहाँ जाएगा, दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। तुमची शक्ती तुमच्या सोबत असेल ना, तर त्यांना आमच्या औषधाची सुद्धा गरज भासणार नाही। उठलीस होय पोरी? अगं तू कधी एकदा डोळे उघडतेस याची मी वाटच बघत होतो बघ। बाबा मी इथे कशी आले? मी घेऊन आलोय तुला। पण का? मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर आईला बरं वाटणार आणि तिला बरं वाटल्यावर मी पुन्हा माझ्या मैत्रिणीकडे निघून जाणार असं ठरलं होतं। ते मला काय माहित नाही बघ। असं का बोलतोयस तू बाबा? हे बघ, तू आता इथं जी काय आलीस ती कायमची। आता यापुढे तुला मी कुठंच जाऊ देणार नाही। नाही बाबा, हे चुकीचं आहे। गीताईच्या काळजीने मी मैत्रिणी आईला न काही सांगता घराबाहेर पडले होते। मी जर घरी नाहीये हे तिला कळलं तर तिला काय वाटेल ह्याचा पण विचार कर ना। तिच्या बाबतीत हे फसवण्यासारखं होणार नाही का? हे बघ, मला आता कुणाच्या बद्दल विचार करायची गरजच वाटत नाही। पण मला गरज वाटतेय। मला इथे यायचं नसतानाही मी इथे आलीये कारण ए बाबा, तू मला चहा चपाती दिलीस त्याच्यानंतर मला झोप लागली। बाबा मला झोप येईल असं तू त्या चहामध्ये काय घातलं होतंस? नाही नाही, कुठं काय, काहीच नाही। आता मला या विषयावर काय बी बोलायचं नाही बघ। बोला मॅडम, माझ्या शक्तीबद्दल काही कळलं का? तुम्ही असं समजा शक्तीमध्ये आणि आमच्यामध्ये फार कमी अंतर उरलंय। मला काही माहित नाही, मला फक्त माझी शक्ती हवी आहे। तुम्ही काहीही करा प्लीज। आम्ही तिच्याच मागावर आहोत मॅडम। पुढच्या काही तासांमध्ये तुमची शक्ती तुमच्या जवळ असेल, शब्द देते मी। ठेवते मॅडम फोन। मॅडम काय म्हणाला जज मॅडम? त्या म्हणाल्या जीव देणं हा काय उपाय नसतोय आणि यापुढे असं काय पण करायचं नाही आणि दर आठवड्याला लोकल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट पण करायला सांगितले। त्यांनी जे करायला सांगितले ते सगळं व्यवस्थित करायचं, हलगर्जीपणा करायचा नाही। होय मॅडम। जखम कशी आता तुझी? आता भरत आल्या। यापुढे स्वतःचीही काळजी घे। होय मॅडम। काय ग, कुणाला शोधतेस? ते शक्तीचा बाबा कुठे दिसत नाही। तुझी अशी पटकन सुटका होईल असं त्यांना वाटलं नाही, म्हणून ते गावी निघून गेलेत। तुझा आमच्या गाडीत जाऊन बस, आमचा स्टाफ तुला बस स्टॉप पर्यंत सोडेल। ठीक आहे मॅडम, येते मी। हा, सुर्वे काका। यस मॅम। हिला बस स्टॉपवर सोडल्यानंतर कुणीतरी सिव्हिल ड्रेसमध्ये हिच्या मागावर राहा। तिला कळणार नाही याची काळजी घ्या। तीच आपल्याला तिच्या नवऱ्यापर्यंत आणि पर्यायानं शक्तीपर्यंत पोहोचवणार। ओके मॅम।
शक्ती आजी कशी आहेस तू पोरी? आजी मी बरी आहे. आजी बाबा म्हणतोय की ऐकलंय मी सगळं. वसंता ऐक माझं. आत्ताच्या आत्ता जा आणि या पोरीला तिच्या आईकडे सोडून ये. पोर तिच्या सख्या आईच्या कुशीत 2 घास सुखाने खाते, ते खाऊ दे ना तिला. का तू तिला फसवून या नरकात परत घेऊन आलाय? हे बघ आई, तू ज्याला नरक म्हणतेस ना, तो आधी आपल्यासाठी स्वर्गच होता. जोर आपल्यासोबत ही शक्ती होती, उपासमारीच्या दिवसात ही पोटभर जेवली तर आपली भूक भागत होती. ही आपल्यासोबत आहे हे बघूनच कधी कशाची कमी वाटली नाही बघ. ती आपल्यापासून दूर गेली, माझ्या सुखी संसाराची राख होऊन गेली बघ. ही गेल्यापासून आईबाप म्हणून आम्हाला कधी सुखाची झोप लागलीच नाही बघ. तुला माहित नाही आई, गीताला म्हणजे हिच्या आईला रातभर रडताना मी पाहिलंय. चुकून कवा डोळा लागलाच तर दचकून जागी होत हिला साथ घालताना मी बघितलंय. ही गेली आणि तिच्या खाण्यापिण्याची इच्छाच मेली बघ. आणि म्हणूनच आज अशी आजारपणाची वेळ आली तिच्यावर. ते काही नाही, मी हिला आता इथून कुठंच जाऊ देणार नाही. वसंता अरे जरा ऐक या म्हातारीचं. या शक्तीसाठी तुमची जर ही अवस्था झाली असेल, मग त्या जन्मदात्या आईची काय अवस्था झाली असेल याचाही विचार कर ना. विचार तू करायला पाहिजे होतास जेव्हा ही पोर आईबाप म्हणून आमच्या पदरात घातलीस. आज हे जे काही घडतंय ना, त्याला जबाबदार कोण तर तू आहेस. हो आहेच मी जबाबदार. पापी आहे मी. एका पोरीला तिच्या सख्या आई बापापासून तोडायचं पाप केलंय मी. आज वेळ आली त्या पापातनं कायमचं मोकळं होण्याची. म्हणजे तू काय करणार आहेस? जे काय करायचे ना ते तूच करणार आहेस. पोलिसांना स्वतः फोन करून तू या पोरीला त्यांच्या ताब्यात देणार आहेस. नाही, अजिबात नाही आणि शक्यच नाही. मी पोलिसांना कळवणार नाही आणि माझ्या पोरीला इथून कुठेच घेऊन जाऊ देणार नाही. अरे असं रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ते होऊन जाऊ दे. आता मला बघायचंच आहे माझ्या पोरीला माझ्यापासून कोण हिसकावून नेतंय ते. बाबा प्लीज दार उघड ना. प्लीज बाबा दार उघड ना. ए वसंता, लेकरा हात जोडते तुझ्या समोर, असं करू नकोस ना. वसंता लेकरा चुकतोयस.